काहीतरी गोड खाण्याची इच्छा आज खूप झाली होती. केक आणि पेस्ट्रीज याचं तर क्रेव्हिंग थांबतच नव्हतं. पण अमितचं म्हणणं असं होतं, वर्कआउट चालू आहे, डाएट चालू आहे, तर आपण हे सगळं खाऊ शकत नाही. मग काय, माझा पूर्णपणे मूड ऑफ झालाच होता. तोपर्यंत तो म्हणाला, "मी तुझ्यासाठी घरीच काहीतरी गोड बनवतो." हे ऐकल्यावर थोडाफार आनंद झालाच होता, पण केक आणि पेस्ट्रीची क्रेव्हिंग्ज डोक्यातून अजिबात जात नव्हती. अमितने बनवायला घेतलेली रव्याची पेज, म्हणजे आपण त्याला रव्याची खीरही म्हणू शकतो. फक्त त्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड नव्हते केले. ऐकायला थोडंसं वियर्ड वाटेल, पण मला कशामध्येच ड्रायफ्रुट्स टाकलेले आवडत नाहीत. आणखी एक, अमित खूप छान जेवण बनवतो. चिकन सुक्का, कोळंबी मसाला हे पदार्थ जेव्हा मी अमितच्या हातचे खाल्ले ना, तेव्हा मला तरी असं वाटलं, की याच्यापेक्षा बेस्ट कोणीच बनवू शकत नाही. तसंच ही रव्याची पेज ही खूप छान झाली होती आणि माझे शुगर क्रेव्हिंग्स पण थांबले होते. शेवटी काय, काहीही असू देत, नवऱ्याने लाड पुरवले. मला काहीतरी गोड खायचं होतं आणि अमितनी स्पेशली माझ्यासाठी रव्याची पेज बनवली. या अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त आनंद असतो. तर मग तुम्हाला काय वाटतंय? आणि आजचा व्लॉग कसा वाटला? हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. सो थँक यू. बाय.